सध्या उन्हाळ्यामध्येच पावसाळाही सुरू झालाय म्हटल्यानंतर बऱ्याचदा लाईट जाते. आपल्याला देखील स्वयंपाकाचा कंटाळा येतो. अशा वेळेला दररोज काय काय बनवावं प्रश्न पडतो. म्हणूनच तर आज मी बनवतीये अगदी कमी फाफट पसाऱ्यामध्ये फक्त कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये तयार होणारा झटपट मसूर पुलाव. चवीला भन्नाट, पौष्टिक, दमदार आणि बनवायलाही साधा, सोपा, घरगुती साहित्यात तयार होणारा हा मसूर पुलाव कसा बनवायचा आहे, मोकळा सुटसुटीत होण्याकरिता कोणत्या टिप्स वापरायच्या अशी एकूण एक डिटेल माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे. चला तर मग लगेचच या कमी साहित्यात आणि झटपट तयार होणाऱ्या मसूर पुलावच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता काही पूर्वतयारी करून घेतली आहे ती पहिले बघूया. अर्धा वाटी अख्खा मसूर मी स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुतल्यानंतर फक्त 2 तासांकरिता भिजत घातला होता. तर बघा अगदी मस्त असा व्यवस्थित हा भिजला गेला आहे. आता त्याच प्रमाणामध्ये 1 कप रेग्युलर खिचडीकरता जो तुम्ही तांदूळ वापरत असाल तो घ्यायचा आहे. मी या ठिकाणी सोना मसुरी तांदूळ वापरलाय. हा देखील आपल्याला पहिले 1 ते 2 पाण्याने छान असा चोळून धुवून घ्यावा लागेल. यामुळे तांदळावरील जी काही पावडर असेल, धूळ असेल ती पूर्णतः निघून जाईल. तांदूळ धुतल्यानंतर लगेचच संपूर्ण तांदूळ बुडेल इतकं यामध्ये पाणी घालायचंय आणि 15 ते 20 मिनिटाकरिता हा साईडला भिजण्याकरिता ठेवून द्यायचा आहे. यामुळे पुलाव छान असा मोकळा सुटसुटीत तयार होतो, पटकन शिजतो. याचसोबत मी काही फोडणीकरिता पूर्वतयारीही करून घेतलेली आहे. ती मी फोडणी देता देता तुम्हाला सांगतेच. आता गॅसवर एक कुकर ठेवला. यामध्ये 3 चमचे तेल घालूयात. तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घातली. ती छान अशी तडतडली गेली की लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे. ते देखील छान असे फुलू द्यायचे. आता 3 तमालपत्र, 1 स्टार फूल आणि 1 ते 1.5 इंच दालचिनी घातली. लगेच जरा सुद्धा वेळ वाया न घालता एक मोठ्या आकाराचा पातळ आणि उभ्या आकारात कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे. हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही कांदा व्यवस्थित असा परतवून घ्याल तेवढी तुमचा पुलाव किंवा खिचडी जी आहे ती व्यवस्थित तयार होते. यामुळे कांद्यातील बऱ्यापैकी मॉइश्चर कमी होतं आणि यामुळेच भाताला जास्त पाणी होत नाही. लगेचच उभा पातळ चिरून घेतलेला लालबुंद टोमॅटो घालायचा आहे. हा टोमॅटो पटकन मऊसूत शिजला जावा याकरिता चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता पुन्हा एकदा हे दोनही साहित्य व्यवस्थित परतवून घेऊयात. तर बघा काही वेळातच आपला टोमॅटो छान असा मऊसूत शिजला गेलाय, छान असा गाळ झालाय. लगेचच 1 चमचा आलं आणि लसूण यांची पेस्ट घातली, थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि 2 उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात. पाव चमचा हळद घालूयात. पाऊण चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार काळं तिखट घालायचं. याऐवजी गरम मसालाही घालू शकता किंवा जो तुमचा कोणताही साठवणीचा मसाला असेल तो घालू शकता. अर्धा चमचा सुहानाचा मटण मसाला घातलाय. 1 चमचा लाल तिखट घातलंय. आता पुन्हा एकदा संपूर्ण हे सुके मसाले छान असा कच्चेपणा दूर होईपर्यंत किंवा रंग सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. मस्तच संपूर्ण जिन्नस व्यवस्थित असे परतले गेलेत. आता पाव वाटी फ्रेश आणि घट्टसर दही घालायचंय. यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवूयात. पुन्हा एकदा संपूर्ण जिन्नस व्यवस्थित अशी परतवून घेऊयात. दही घातल्यामुळे पुलावला टेस्ट फार छान येते. त्यामुळे हे तुम्ही आवर्जून वापरा. फक्त दही घातल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची, ज्यामुळे दही फाटत नाही किंवा याला कडूपणा येत नाही. एवढ्या वेळामध्ये आपला तांदूळ आणि मसूर देखील व्यवस्थित असे भिजले गेले आहेत. मसूरमधील मी संपूर्ण पाणी काढून टाकलंय. आता हा मसूर देखील पुन्हा एकदा या तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. यामुळे ना मसूरला मसाल्यांचा छान असा फ्लेवर येतो. अख्खा मसूर देखील व्यवस्थित चवीला स्पायसी आणि टेस्टी लागतो. जर तुमच्याकडे मसूर भिजवायला जास्त वेळ नसेल तर या मसूरमध्ये ना भिजवण्याकरिता कोमट पाणी घालायचं, ज्यामुळे मसूर अर्धा ते पाऊण तासातच व्यवस्थित भिजला जातो. तांदळामधील देखील एक्स्ट्राचं संपूर्ण पाणी मी काढून टाकलंय. आता हा देखील अर्धा ते 1 मिनिटाकरिता तेलामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे, ज्यामुळे तांदळाला छान अशी तेलाची कोटिंग होते आणि यामुळे आपला पुलाव छान असा मोकळा सुटसुटीत तयार होतो. सोबतच जर तांदळामध्ये एक्स्ट्राचं थोडंफार पाणी राहिलं असेल ना तर ते पाणी देखील पूर्णतः आटलं जातं आणि यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज परफेक्ट येतो. पाणी अगदी परफेक्ट होतं आणि यामुळे पुलाव देखील मोकळा सुटसुटीत तयार होतो. आता यामध्ये पाणी घालूयात. तर तुम्ही जेव्हा कधी खिचडी बनवत असाल, भाजी बनवत असाल किंवा पुलाव बनवत असाल तर त्यावेळेला एक टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची, ते म्हणजे पाणी हे नेहमी कोमटच वापरायचे. तर 1 कप तांदूळ होता त्याकरिता 2 कप मी पाणी वापरलेलं आहे. मसूरकरिता पाणी एक्स्ट्राचं घालण्याची गरज नाही आहे, कारण मसूर व्यवस्थित असा भिजलेला आहे. त्यामध्ये पाणी हे ऑलरेडी आहेच. आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून देऊयात. लगेचच कुकरचं झाकण लावायचं आहे
आणि फुल गॅसवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. किंवा काही कुकरमध्ये खिचडी पटकन शिजते तर त्यांनी 2 शिट्ट्या काढल्या तरी देखील चालेल. तर बघा 3 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद करूयात आणि कुकर व्यवस्थित असा थंड करून घेऊयात. काही वेळातच आपल्या कुकरमधील पूर्णतः वाफ निघालेली आहे. कुकर व्यवस्थित थंड झालाय. इकडे मी सर्विंगची देखील तयारी केली आहे. कुकर खोलण्या अगोदर नेहमी शिट्टी थोडीशी वर करून बघायची. वाफ नसेल त्याच वेळेला कुकर खोलायचा आहे. बघा काय मस्त आपला पुलाव सुटसुटीत दिसतोय. अगदी एकूण एक दाणा मोकळा सुटसुटीत आहे. रंगही अगदी परफेक्ट आलेला आहे. मसूर आणि तांदळाचं प्रमाणही अचूक झालेलं आहे. मसूर जास्त दिसत नाहीये किंवा तांदूळही जास्त दिसत नाहीये. मसूर अगोदर आपण भिजवून घेतलेला असल्यामुळे शिजायला देखील जास्त वेळ लागत नाही. हवं असल्यास तुम्ही तांदूळ किंवा मसूर दाबून बघू शकता. मऊसूत व्यवस्थित असा दबला जातोय. तयार झालेला चमचमीत मसूर पुलाव लगेचच सर्व्ह करायला घेऊयात. चमचमीत गरमागरम मसूर पुलाव सोबतीला कांदा, पापड, लोणचं घ्यायचं. अगदी झटपट असा आपला हा रात्रीचा बेत तयार होतो. पौष्टिकही आहे, दमदारही आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळच्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.